कसं चाललंय ज्ञानेश्वरी मग? बघा, एक चिक 2 पायऱ्याचा चिक होता, खट भरत आली, थोडंच राहिले. इकडं बाच पण आणून ठेवली आहे. अजून वातावरण काय ह्याचं नाही, पण ऊन चकाचक पडलंय आज. काही तर ह्या लिंबाच्या झाडाची सावली अशी छान चुलीवरती अजून. नाहीतर काय होतं माहिती आहे का, लई इथं ऊन लागतं पण धूर लागतो. या वारं फिरतंय ना कसं पण गोल गोल गोल. त्याला व्हिडिओ काढायला घेतला आणि कोणाचा तरी फोन आला. एकच मिनटं. धूर लागतोय, वारं फिरलं की नेमकं तोंडावच येतंय अगं. आणि लय भाजलं ही भाजते पण गरम असल्यामुळं. जाऊ दे, मी जाऊ का? तर का ग घालाय जातील की. नको, माझ्या आजी शेवगा घेते तर. नाही घे, ठेव फोन. अगं पडलं खाली. नाही बसलं. हा काय होतंय ज्ञानू? हाय का खरा टाळणी? कसला आहे का ज्ञानू चिक? हाय का व्यवस्थित? आ हाय ना? धर भरती तू. ती का काय झाले? तशी काय करते? ती बाहेर आली बाहेर आलती होय? म्हणजे वर गेलती. हो का? बर. बाहेर कशी यायची? छान असा चुलीवरच्या गव्हाच्या चिकाचा असा मस्तपैकी कुरडई चाललेली आहे. इकडे बाजूवरती काय हातरून त्या बाजूवरती घालायला चालू करावं लागेल. मस्त छान असं सुंदर बघा कशी दिसते कुरडई. आणि इकडं असं चुलीवरती चिक शिजवलाय. करती बाया चालू, काय करायचं आता? काय लागतंय मम्मी साहेबांचं. जेवढं मम्मी साहेब सांगताल तेवढंच करायचं. हो तेवढंच कर बाई. काय करते आता? एका 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 कामाला एक एक सुरुवात झाली पाहिजे ज्ञानेश्वरी. जाळ वाया चालला होता मोकळ्यात. अरे तुम्ही दिवसात 3-3 कामं करताय. मग काय करते? कुरडया आता झाल्या. आता कुरडया झाल्या म्हणल्यावर काय करायचं? आता बटाटे उकडाय घातल्यात. बटाट्याला उकडायला बरोबर 1 तास लागतो. एका तासात आता कपडे धुवायची, गाईला पान दाखवायचं, तिला खायला टाकायचं. ती वराटती या. पण महत्वाचं कुरड्या घालायचं होतं म्हणून सकाळ सकाळ आधी कुरड्या घालून घेतल्या. आणि आता बटाटे पण हो का मस्तपैकी चुली उकडाय घातल्या. ती शाबू बटाट्याच्या चकलीसाठी पण बटाटी अशी चुलीवरच उकडून असते बरं का. चुलीवर उकडायची, नंतर सोलायची, खिसायची. चकली करण्यापेक्षा ह्या बटाट्याचाच कुठाना लय असतो. शिजाय घाला, सोला, चकले परत 1.5 तास, खिसा, 1-1.5 तासात खिसून होत्या परत सगळ्या. व्यवस्थित असा मिश्रण करा. मिश्रण जर नाही झालं तर चकली व्यवस्थित येत नाही. मग ती असं मळून 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 अशी मनगट दुखायला लागली. ती अशा मनगटाच्या शिरा उभा राहिल्या फार माझ्या तर. हटून हटून तुम्ही तर बघितलं सकाळी चिक हाटल्याला व्हिडिओ काय काढलाच नाही. म्हणजे जेवढा निघतोय तेवढा जेवढा ही झाला तेवढाच काढलाय. कारण का मोबाईल धरायला कोणी नव्हतं. तुम्ही म्हणणार हो मग काय एक दिवशी नाही व्हिडिओ काढला म्हणून काय तुझं काय वाटोळ होतंय का? पण अशी कमेंट करणारे पण भरपूर आहे ती. पण आता तुम्ही माझ्याकडे एवढ्या विश्वासाने सगळं एवढं सामान घेताय उन्हाळी वाळवा, तर तुम्हाला पण सगळं थोडं क्लिप दाखवली पाहिजे की स्वच्छता कसं करतोय आम्ही, कसं काय. तुम्ही एवढा विश्वास टाकून घेताय म्हणल्यानंतर तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. म्हणून ती दाखवली की बटाटे पण उकडाय घातल्यात मस्तपैकी. चिक खाताना, करताना, काढताना गहू भिजाय घाल्या. बघा आणि हे तर कुरड्या कुरडया. मस्त आहेत का? छान छान अशा. हो का? आता ऊन असं वातावरणाचं ऊन कसं जसं हे होतंय तसं चाललेलं आहे. बघा बरोबर अशा एका एक मशनीने कसं घातलं तशा आल्यात का? हातावरचं काम थोडं लेट असतं पण थेट असतं. थोडा टायमिंग लागतो पण असू द्या. जसं जमतंय तसं आम्ही करतो या. आणि आता बटाटे शिजतात त्यावर बाकीचं काम करून घेते. आणि एकदा नंबर पण सांगते, ज्ञानेश्वरी नंबर पण सांगते ऑर्डर. 96-99-08-38-27. हां तुम्ही परत म्हणता नुसतं व्हिडिओ काढून टाकते आणि ऑर्डरसाठी नंबर कोण सांगायचं. तर नंबर पण सांगते, त्यासाठी मध्येच सांगितलं आहे. अजून पुढचा व्हिडिओ थोडासा काढून दाखवते तुम्हाला आणि काय काय करते ती. तर गहू पण भिजायला घातलेत अजून. आता त्या 2 भांड्यात मी तिकडं बघा. आणि कोणाकोणाला अशी ओली कुरडई खायला आवडते त्यांनी कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. बरेच जण म्हणतात रेश्माताई आम्हाला चिक देता का असा केलेला. पण सॉरी बरं का, चिक काय असं देता येत नाही कारण का तो खराब होऊन जातो. त्याच्यामुळं तुम्ही मस्त म्हणला तरी नाही देऊ शकत. काय करायचं, जवळ जर कोणी असलं तर तुम्ही येऊन घेऊ जाऊ शकता. पण कुरिअरनी नाही पाठवू शकत नाही कारण की मला लय आवडते अशी कुरडई. हां ती बाई बापूची किती काळजी आहे माझ्या आजीला.
त्यांना भूक लागली रानात भूक लागली जायचंय. ग त्यांना जायचं रानात. काळजीचं काय कारण आहे? आज उशीर झालाय स्वयंपाकाला. उशीर झाला कुरडे ही होऊन पार. तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला कुरडया केल्या, बटाटे उकडले, झाडं लई नाही ना झालं नाही का? भांडी झाली, तुम्ही म्हणता ना आज ही खिचडी का माझ्या वाटण्याची पण. देवपूजा झाली आणि मग हे स्वयंपाकावर बारी. आज भाकरी नाहीत लय करणार. का एका टाइम जेवते ती. एखादे 2 टाइम जेवले. आज दोघे केली फक्त. आई जाऊ दे, एक टाइम जेवणार आहे आम्ही. व्हिडिओ मध्ये बघितली चिरून ठेवले ती सकाळची झाली भाकरी राहिल्या होत्या. आता भाकरी करून बघा बटाटे शिजावल्यात. आता बटाटे सोलायची ती मळायचं ही लय ताण आहे या. आणि चकल्या केलेल्या तर संध्याकाळच्याच व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही आता. कारण का चकल्याचं ह्याचं ते ही नाही. कुरड्या निम्या वाळल्या पार. सगळं उरकत आणलं. उरकत ते काय सोपं तुम्ही समजला आज दुपार झाली स्वयंपाकाला, पण दुपार नाही झाली अजून. नाही गं. आता होय. परत म्हणायचं वाळा. 10:15. हो, नाही लय वाजले मग. मी तर म्हणते 11, 11:30 वाजले. आत्याला वाटलं 12 वाजल्यात पण हो. म्हणून म्हणलं नाही तर म्हणतात दुपारी स्वयंपाक करायला हे मग केलाय. दुपारी काय झालं निम्म एवढी कामं झाली मग स्वयंपाक उशिरा केला म्हणून काय झालं. आम्हाला भूक लागली ना ग. हो का? बटाटी गार व्हायला ठेवले ती कारण का बटाटी सोलताना लय हाताला भाजते या. आणि इकडे शाबू पण अंगा पी करून ठेवलंय. आता ह्याच्यात सगळं मिसळायचं झाप झाप मागच्या चकल्या करायला. आणि ही खिचडी तुम्ही का माणसाने का तर आज आहे चतुर्थी. तर माझी मम्मी गणपतीची मोठी भक्त आहे म्हणून संकष्टी चतुर्थी धरती वाटते. चतुर्थी माझी पहिले सारखी म्हणजे कंपल्सरीच असते ग. का ग चतुर्थी का धरते तू? धरती का सांगते रे? अगं धरती मी पहिल्यापासून मला चतुर्थी झाली आवडतं का ग. हा मला जर हे असतं ना मी धरला असता. हो बाई आज ऊन लागतंय लय गरम होते उकडायला लागले कवा इथून बाहेर जाईन झाले. पण आता हे बटाटी सोलल्याशिवाय पर्याय नाही. आता मी तर किती भाजते त्याचं मापच नाही. आणि मम्मीची तर चुलीपाशी भाजली तवा. तुम्ही भाजते भाजती नाही म्हणजे ती भरती. तेच की. मम्मीने कुरड्या घालायला बाई राहू दे आता. आमचा इंटरनॅशनल लेवलचा मिक्सर हे आपलं. आता ती नीट करायला न्यावं लागतंय भवानगरला. आता अन्नाला लावावं लागेल ती दोन्ही भांडी घेऊन. नुसत्या मिरच्या त्या केल्या तर थोबाडाच्या. ही असतं ना ह्याच्या आतलं काहीतरी मम्मीने बिघडावलंय हाय ना ग मम्मी. तीन भांडी तर तीन त्याला बोलवून असं हलतंय ती त्यामुळे का नाही फिरवायला येणार. आणि आता उलटं भांडं फुटलंय काय सांगावं. जाऊ द्या सुद्या. बाय बाय. द्या बाय सगळ्यांना. मामाचे लोट लागल्यात बाय.